SK पब्लिसिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या SK पब्लिसिटी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। विश्व आदिवासी दिवसानिमित्त विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप। विश्व आदिवासी दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार तालुक्यातील टाकलीपाडा व पिंपरीपाडा झराडी येथील जिल्हा परिषद शाळेत विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व आदिवासी क्रांतिकारकांचे फोटो भेट देण्यात आले। शिक्षण हे प्रगतीचे साधन असून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक पात्रता वाढावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांतर्गत आश्रमशाळा व जिल्हा परिषदेतील प्राथमिक माध्यमिक विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, स्कूल बॅग, गणवेश आदी साहित्य मोफत वितरित करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नरेश एम पाडवी, अतिजिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय नंदुरबार, विश्व आदिवासी सेवा संघटनेचे इंजिनियर किशोर बी पावरा, संस्थेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बागुल, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विवेक वडवी, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष किशोर गवडे तसेच आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात अडथळा येऊ नये यासाठी या प्रकारचे उपक्रम गरजेचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते। या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्यात यावा अशी मागणी उपस्थितांनी केली। सर्वप्रथम मी आपले आभार मानतो। तुम्ही फार जोशाने संघटनेचं, पदाधिकाऱ्यांचं आणि प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं। आजची परिस्थिती बदलली पाहून खूप आनंद होतो, कारण सुरुवातीला आदिवासी दिवस म्हणून आपल्याला माहीत नव्हता आणि आपण आज खूप उत्साहाने साजरा करत आहोत। सुरुवातीला परिस्थिती अशी होती की 2007 मध्ये आम्ही धानोऱ्याला वैद्यकीय अधिकारी असताना तिथं आम्ही पहिल्यांदा आदिवासी दिवस साजरा केला। तर बिरसा मुंडांचं एक तैलचित्र आम्ही त्याची मिरवणूक काढली होती। तर लोकांना त्या चित्राचं म्हणजे बिरसा मुंडांचं व्यक्तिमत्वच माहीत नव्हतं, की लोक विचारायचे की ही मिरवणूक कोणाची काढताय, काय काढताय, कशासाठी काढताय। तर अशी परिस्थिती होती। परंतु आज जेवढे गाणे सादर केले विद्यार्थ्यांनी, नृत्य सादर केले, तर प्रत्येक गाण्यामध्ये बिरसा मुंडा यांचं नाव घेण्यात आलं। कारण बिरसा मुंडा ही अशी व्यक्ती होती जी 25व्या वर्षी शहीद झाली आणि शहीद झाल्यानंतर त्यांचं नाव अजरामर झालं। या देशामध्ये स्वातंत्र्य लढा इंग्रजांविरुद्ध दिला, परंतु सर्वात प्रथम जो लढा दिला तो आदिवासींनी दिला आणि सर्वप्रथम इंग्रजांविरुद्ध आंदोलन पुकारण्याचं काम आपल्या बिरसा मुंडांनी केलं। म्हणून त्यांचे कार्य खूप महान आहे आणि ते प्रत्येक आपण बालकाने आठवणीने ठेवा आणि त्यांची कथा आपण स्मरणात ठेवा। प्रत्येक क्षेत्रात तुम्ही विकास करावा आणि सर्वांगीण विकास म्हणजे कोणी राजकारणातही जावं अशा पद्धतीने आपण सर्वांगीण विकास करावा। आणि बरेच विद्यार्थी इथं कलाकार दिसत आहे, त्यांनी कला क्षेत्रात सुद्धा पुढे जावं अशी मी त्यांना एक हे करतो, शुभेच्छा देतो। आणि शिकत असताना
सध्याचं युग हे मोबाईलचं आहे, तर मी तुम्हाला एवढीच विनंती करतो विद्यार्थ्यांना की तुम्ही मोबाईलमधून आपल्या शिक्षणासाठी, आपल्या व्यवहारासाठी ज्या चांगल्या गोष्टी त्या शिकून घ्याव्यात आणि मोबाईल नुसतं रील्स बघणे आणि त्याच्यात यूट्यूब बघणे, व्हिडिओ बघणे एवढ्यापुरतं ते मर्यादित न ठेवता आपण अभ्यासात त्याचा आत्मसात करून चांगला उपयोग करून घ्यावा. आई